टॉप 10 कॉलेजेसची इन्फॉर्मेशन हवी आहे, कारण का की मॅक्झिमम विद्यार्थी आपल्याकडे असे मी आज पाहिले की जवळपास 96, 98, हायेस्ट 99.85% मुलगा आजच्या डेट पर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे. तर या सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहे की महाराष्ट्रातील टॉप 10 कॉलेज कोणती, आणि या टॉप 10 कॉलेजेसचे कॅटेगरी वाईज काय कट ऑफ असतील, फी स्ट्रक्चर काय असतील, कुठल्या राऊंडला कॉलेज मिळतील, असे एक नाही अनेक प्रश्न पडले आहेत. तर मी टॉप 10 कॉलेज बद्दल थोडंसं एक इन शॉर्ट इन्फॉर्मेशन देईल, जेणेकरून तुम्हाला माहिती व्हायला पण पाहिजे की टॉप 10 कॉलेजेस कोणते आहेत. फॉर्म कशा पद्धतीने भरायचं याबद्दल माहिती दिली आहे. लक्षात घ्या, टॉप 10 मधलं जे आपलं पहिलं कॉलेज आहे हे आपलं CUEP कॉलेज आहे. विद्यार्थ्यांना याबद्दल माहितीच आहे, पण माझी पण काम आहे की तुम्हाला याबद्दल माहिती करून देणं. या ठिकाणी हे जे तुम्हाला पेज दिसत आहे हे आपल्या बुक मधलं पेज आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पेड काउन्सिलिंगला जॉईन आहेत, आपल्याला बुक मिळाली असेल ठीक आहे, जर आपल्याला बुक मिळाली नसेल तर आपण ऑफिसवरून कलेक्ट करणं गरजेचं आहे. ज्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपली बुक ऑनलाईनला किंवा ऑफलाईनला आपल्याकडे काउन्सिलिंग नाहीत असे विद्यार्थी या ठिकाणी बुक आपली ऑनलाईन किंवा ऑफलाईन येऊन बाय करू शकतात. तर या ठिकाणी तुम्हाला कॉलेज कोड दिसेल, कॉलेजचं स्थापना दिसेल, टोटल कॉलेजमध्ये सीट्स किती आहेत याबद्दल माहिती दिसेल, आणि कॉलेजची ट्युशन फी किती आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती बुकमध्ये दिसून जाणार आहे. सोबतच एक महत्वाची गोष्ट आहे, या ज्यावेळेस आपण कॉलेजची निवड करतो किंवा टॉप कॉलेजचा विचार करतो की युनिव्हर्सिटी कुठली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही क्लिअर नाहीये की CUEP कॉलेज हे स्वतःच्या युनिव्हर्सिटी अंतर्गत चालत आहे. या युनिव्हर्सिटी 2 वर्षापासून चेंज झालेली आहे. अगोदर पाहिला असता CUEP कॉलेजची जी युनिव्हर्सिटी होती हे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी होती, पण 2 वर्षापासून या कॉलेजची युनिटरी पब्लिक युनिव्हर्सिटी ऑफ गव्हर्नमेंट अशी एक नवीन स्थापन स्वतः CUEP कॉलेजने युनिव्हर्सिटी केली आहे, आणि त्या युनिव्हर्सिटी अंतर्गतच ऍडमिशन होतात. यामध्ये कॉलेजला हॉस्टेल आहे का? यस, कॉलेजला हॉस्टेल आहे, बॉईज साठी पण आहे, गर्ल्स साठी पण आहे. अदर डिटेल्स कॉलेजच्या तुम्हाला पूर्ण दिलेल्या आहेतच. नेक्स्ट आहे की CUEP कॉलेजमध्ये एकंदरीत किती ब्रांच आहेत, प्रत्येक ब्रांच बद्दल डिटेल दिली आहे. आणि महत्वाची गोष्ट आहे, या ब्रांच डिटेल सोबतच त्या कॉलेजमध्ये कुठली ब्रांच केव्हा स्थापन झाली, हे सर्वात महत्वाच्या गोष्टी आणि लेटेस्ट अपडेटच्या गोष्टी आहेत यामध्ये. तर CUEP कॉलेजमध्ये 2023 ला रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे ब्रांच नव्यानं स्थापन झाली आहे. ब्रांच 2023 ला स्थापन झाली. ब्रांचचा टोटल इंटेक जर पाहिला आपण तर टोटल इंटेक या ठिकाणी 60चा आपल्याला दिसून येईल, आणि टोटल या ठिकाणी आपण ग्रँड टोटल जे केलं होतं यामध्ये आपल्याला 773चं तुम्हाला ग्रँड टोटल दिसून जाणार आहे. कारण जर आपण CUEP कॉलेजचा विचार केला तर यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ ब्रांचेस, त्या ब्रांचेसचा या ठिकाणी स्थापना वर्ष, सोबतच तुम्हाला त्या ब्रांचेसचा टोटल इंटेक किती आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय असते कुठल्याही प्रोसेसमध्ये, टॉप कॉलेजमध्ये सध्या नव्याने ब्रांच कुठली आली आहे हे सर्वात महत्वाचा पार्ट असतो. तर तुम्हाला अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन आपल्या बुकमध्ये प्रत्येक कॉलेज बद्दल तुम्हाला दिसून येईल. जवळपास 125 कॉलेजची इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला या प्रत्येक कॉलेजचं तुम्हाला या ठिकाणी ब्रांच वाईज आणि कॅटेगरी वाईज काय मेरिट होता हे सुद्धा दिलं आहे. तर आपण CS ब्रांचसाठी बरेच विद्यार्थी इंटरेस्टेड असतात, तर CS ब्रांचचा आपण जो काही या ठिकाणी हे जे कट ऑफ दिसत आहे तुम्हाला, हे कट ऑफ हे तुम्हाला राऊंड 3 चे कट ऑफ आहेत. लक्षात घ्या, राऊंड 3 ला थोडाफार कट ऑफ कमी होत असतो, तर हे तुमचे कट ऑफ जे आहेत हे राऊंड 3 चे कट ऑफ आहेत. राऊंड 3 च्या कट ऑफ बद्दल तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन प्रत्येकाच्या अनुसार दिली आहे. तर टॉप कॉलेजमध्ये आपलं फर्स्ट टॉपचं कॉलेज असेल CUEP कॉलेज, सेकंड टॉप कॉलेजमध्ये असेल VJTI कॉलेज, आणि बाकीची इन्फॉर्मेशन तुम्ही खाली पाहू शकता. फर्स्ट टॉप CUEP, सेकंड असेल VJTI कॉलेज, थर्ड मध्ये येईल सरदार पटेल कॉलेज आपलं, फोर्थला येईल आपलं ICT कॉलेज जे माटुंग्याला आहे, आणि याच्यामध्ये फक्त आणि फक्त केमिकल आणि केमिकल रिलेटेड ब्रांचेस आपल्याला उपलब्ध दिसून येतील. मुलांचं सरदार पटेल मध्ये थोडंसं कन्फ्युजन होईल. जे सरदार पटेल युनिव्हर्सिटी अंतर्गत किंवा ऑटोनॉमस कॉलेज आहे यामध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल या ब्रांचेस आहेत. पण जे SPIT कॉलेज आहे हे कॉलेज वेगळं आहे. SPIT कॉलेज तुम्हाला त्याबद्दल मी पुढे इन्फॉर्मेशन देईल. ICT नंतर आपलं जे टॉपचं कॉलेज आहे ते आहे SPIT कॉलेज. SPIT कॉलेजमध्ये तुम्हाला एकंदरीत CS, ENTC या तुम्हाला ब्रांच दिसतील. यामध्ये कॉम्प्युटर सायन्स हे पण ब्रांच आहे आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सुद्धा ब्रांच आहे. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्याचं कन्फ्युजन होतं की कॉम्प्युटर सायन्सलाच पाहिजे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला नको. लक्षात घ्या, जर आपण मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशनसाठी प्राधान्य देत असू
तर आपल्याला मुंबई युनिव्हर्सिटी अंतर्गत ओनली कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हेच ब्रांच दिसेल. पण जर आपण पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत प्राधान्य देत असाल तर आपल्याला कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग दिसेल. आणि जर आपण शिवाजी युनिव्हर्सिटी, बाटू युनिव्हर्सिटी किंवा बामू युनिव्हर्सिटी अंतर्गत प्राधान्य देत असाल तर कदाचित तिथं आपल्यास कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी असा ऑप्शन्स आपल्याला दिसू शकतो. पण या सर्व ब्रांचेसचा जर आपण विचार केला तर या सर्व ब्रांचेस या एकंदरीत ह्या एकच ब्रांच आहेत, याच्यामध्ये काही चेंजेस आपल्याला दिसून येणार नाहीये. ठीक आहे. त्यानंतर SPIT नंतर जर पाहिलं असता वालचंद सांगली कॉलेज, जे आपलं ऑटोनॉमस गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे, याबद्दल सुद्धा तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन स्क्रीनवर दिसतच आहे. नेक्स्ट आहे विश्वकर्मा युनिव्हर्सिटी किंवा VIT बिबेवाडी. याही ठिकाणी विद्यार्थ्याचं कन्फ्युजन होतं की VIT बिबेवाडी की VIT कोंढवा. तर असं आपलं कन्फ्युजन होऊ नये यामुळे तुम्हाला अशी इन डिटेल लिस्ट आम्ही दिलेली आहे. लक्षात घ्या 1992 पर्यंत VIT मध्ये आपल्याला 4 ते 5 ब्रांच दिसत होत्या. पण 2022 मध्ये VIT कॉलेजमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स नवीन ब्रांच आली आहे. सोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग हे सुद्धा ब्रांच आली आहे. आणि यावर्षी शक्यतो सायबर सिक्युरिटीचा सुद्धा या ठिकाणी समावेश होऊ शकतो. ठीक आहे. तर या प्रकारे पूर्ण तुम्हाला VIT कॉलेज बद्दल सुद्धा या ठिकाणी माहिती आहे, म्हणजे टॉप रँक मध्ये. ज्याही विद्यार्थी या ठिकाणी मुलींसाठी स्पेसिफिक मुलींसाठी कॉलेज पाहत असतात तर जर टॉपच्या कॉलेजचा विचार केला तर आपण कमिन्स कॉलेज हे सगळ्यात टॉपचं कॉलेज आपण ग्राह्य धरू शकतो. एकंदरीत कॉलेजमध्ये किती ब्रांच आहेत याबद्दल माहिती दिली आहे आणि अदर इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला दिल्या आहेतच. नेक्स्ट आहे DJ सांगवी, जे मुंबईचं कॉलेज आहे. DJ सांगवीला आपण या ठिकाणी टॉप 10 मध्ये 9 नंबरला सस्टेन करतो आणि DJ सांगवी सुद्धा आपण या ठिकाणी ऑप्शन पाहू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी DJ सांगवी बद्दल सांगायचं झालं तर DJ सांगवी मध्ये 2021 ला आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग आणि नंतर इंटरनेट ऑफ थिंग्स अँड सायबर सिक्युरिटी हे सुद्धा ब्रांच आपल्याला 2021 पासून DJ सांगवी मध्ये उपलब्ध आहे. नेक्स्ट आहे आपलं टॉप 10 मधलं लास्टचं कॉलेज. यामध्ये PCCV कॉलेज येतं. माझ्या अनुषंगाने मी PCCV ठेवलं. यामध्ये VIIT पण ठेवू शकतो आपण किंवा रामदेव बाबा हे सुद्धा कॉलेज आपण ठेवू शकतो. तर या कॉलेजला आपण प्राधान्य देऊ शकतो. यामध्ये ज्यावेळेस स्लाइड बनवत असताना माझ्याकडनं एक कॉलेज मिस झालं आहे. टू बी फ्रँक माझी मिस्टेक आहे. यामध्ये आपल्याला SPIT कॉलेज नंतर जे अजून एक टॉप कॉलेज आहे आपलं पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत, ते कॉलेज असणार आहे आपलं PICT कॉलेज. लक्षात घ्या SPIT नंतर बरेच विद्यार्थी एकतर PICT ला प्राधान्य देतात अथवा वालचंद सांगलीला देतात. पण माझं ज्यावेळेस प्लेसमेंटचा रेशो बद्दल विचार येतो तर मी SPIT नंतर PICT कॉलेज बद्दल जास्त प्राधान्यक्रमचा विचार करतो आणि नंतर वालचंद सांगलीचा. जे आपण टॉप 10 मधलं SPIT नंतर आपलं PICT कॉलेज आहे, नंतर वालचंद, नंतर VIT, नंतर कमिन्स, नंतर DJ सांगवी, नंतर PCCV